मित्रांनो नमस्कार. मी आहे वैभव एडके आणि आपण बघतायत पब्लिक स्पीकर आपलं हे यूट्यूब चॅनल. आपल्याला माहितीच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहे आणि त्याचं शिक्षणावर कुठल्या पद्धतीने त्याचा परिणाम झालेला आहे. पण संपूर्ण जगामध्ये आणि विदेशामध्ये याची काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत BBC मराठी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून. चला तर बघूया. शिक्षण कसं सुरू करायचं याबाबत विविध शाळा, कॉलेजेस, इन्स्टिट्यूशन्स प्रयत्न करत आहेत आणि ते त्यांचा अभ्यासक्रम कसा ऑनलाईन अपग्रेड करता येईल याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याच्याही एक पाऊल पुढे जाऊन ट्रम्प सरकारने आता एक असा निर्णय घेतलाय त्यामुळे कदाचित अमेरिकेत शिक्षण घेऊ पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना तसंच जगभरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो. तर ट्रम्प सरकारने जारी केलेल्या एका नवीन आदेशानुसार ज्या विद्यार्थ्यांना तिथल्या युनिव्हर्सिटीजमध्ये ऑनलाईन शिक्षण पूर्णपणे घेणं शक्य असेल त्यांना एकतर अमेरिका सोडावं लागेल आहे किंवा त्यांना एका दुसऱ्या अशा कोर्समध्ये ॲडमिशन घ्यावी लागेल आहे जिथलं शिक्षण पूर्णपणे समोरासमोर बसून केल्याशिवाय शक्य होणार नाही आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या टीचरला, तुमच्या प्रोफेसरला प्रत्यक्षात भेटूनच ते शिक्षण पूर्ण होईल आहे अशा एखाद्या कोर्समध्ये दाखला घ्यावा लागेल आहे. जे विद्यार्थी या आदेशाचं पालन करणार नाही त्यांना अमेरिका डिपोर्ट करेल असं US इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट डिपार्टमेंटने नवीन आदेशात म्हटलंय. F1 आणि M1 अशा दोन विजा कॅटेगरीजसाठी हा निर्णय लागू असणार आहे. हा विजा त्या स्कॉलर्सला किंवा त्या विद्यार्थ्यांना दिला जातो जे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी अप्लाय करतात. यामुळे भारतातून दरवर्षी ज्या हजारो अप्लिकेशन्स आणि जे हजारो विद्यार्थी अमेरिकेत जातात त्यांना तर फटका बसणारच आहे, पण त्या युनिव्हर्सिटीजला सुद्धा मोठा फटका बसणार आहे महसुलाच्या रूपात, जे तिथे प्रत्यक्षात एज्युकेशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मोठी फी आकारायचे. इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशनच्या आकडेवारीनुसार 2018-19 या एज्युकेशनल इयरमध्ये तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अमेरिकेत शिक्षणासाठी अर्ज केला होता आणि व्हिसा मिळवला होता. त्यापैकी 48% हे चीनी विद्यार्थी होते तर 26% विद्यार्थी हे भारतातून तिथे गेले होते. ट्रम्प सरकारच्या या ताज्या निर्णयावर जोरदार टीका होते आहे त्यांच्या विरोधकांकडून तसंच तिथे काम करणाऱ्या काही अभ्यासकांकडून, अकॅडमिक्सकडून. हार्वर्डमध्ये PhD करणाऱ्या अपर्णा गोपालन यांनी सांगितलंय की या नवीन निर्णयामुळे तिथे तणावाचं, भीतीचं, गोंधळाचं वातावरण आहे. पाहूयात त्या काय म्हणतायत. तो बहुत टेंशन का माहौल चल रहा है और लोगों को मतलब बहुत कंफ्यूजन भी चल रहा है क्योंकि लोगों को मालूम नहीं है कि मतलब वो इसमें अफेक्ट होंगे या नहीं होंगे. ये सबसे बड़ा सवाल तो ये है कि हर एक स्टूडेंट अपने आप से पूछ रहे हैं, अपने दोस्तों से, अपने टीचर से कि ये हमें कवर कर रहा है या नहीं कर रहा है. तो क्लॅरिटी नहीं है, बहुत डर का माहौल बना हुआ है. कोरोना नंतरच्या जगात संपूर्ण सिलेबस ऑनलाईन करणारी सर्वात पहिली युनिव्हर्सिटी होती हार्वर्ड आणि या हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट लॅरी बेकोव यांनी सुद्धा या निर्णयाला विचलित करणारा म्हटलंय. काय म्हणतायत ते पाहूयात. अमेरिकन सरकारचा हा निर्णय विचलित करणारा आहे. आजच्या अशा किचकट परिस्थितीत सर्वांसाठी सरसकट एकच निर्णय घेणं चुकीचं आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपुढे जे विशेषतः ऑनलाईन अभ्यासक्रमांसाठी दाखल झाले आहेत त्यांच्यापुढे फारच कमी पर्याय होतात. म्हणजे त्यांना देशच सोडावा लागेल. एकीकडे अमेरिकेतील विद्यापीठं विद्यार्थ्यांची आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात ठेवून ऑनलाईन शिक्षण कसं सुरू ठेवता येईल याचा प्रयत्न करतायत, तर दुसरीकडे सरकार असा निर्णय घेते. त्यामुळे विद्यापीठांच्या प्रयत्नांना कमी लेखलं जातंय असं ते पुढे म्हणतात. खरं तर जुलै महिन्यात असा मध्येच तुमचा एखादा करिक्युलम किंवा कोर्स बदलणं शक्य आहे का याबद्दलही बराच संभ्रम आहे. क्रॉनिकल या वेबसाईटने एका विश्लेषणात लिहिलंय की ज्याला कोणालाही एज्युकेशन विषयी साधी माहिती आहे, हायर एज्युकेशन विषयी कुठलीही कॅज्युअल माहिती आहे, त्याला हे तरी नक्कीच ठाऊक असेल की जुलैच्या मध्ये असा कुठलाही निर्णय घेणं, तुमचा कोर्स किंवा सिलेबस चेंज करणं हे शक्यच नाही आहे. आणि तेही जर तुम्ही एखाद्या सेशनच्या मध्ये असाल तर अजिबातच शक्य नाही आहे. तर अमेरिकेच्या सेनेटर एलिझाबेथ वॉरन यांनी या निर्णयाला निर्दयी, विचित्र आणि झेनोफोबिक म्हणजे वंशद्वेषी म्हटलं आहे. त्या म्हणतात एवढं मोठं आरोग्य संकट असताना ऑनलाईन शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना असं देशातून बाहेर काढलं तर विद्यार्थ्यांनाच त्याचा फटका बसेल. तर न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये शिकवणाऱ्या पत्रकार एलिझाबेथ स्पियर्स यांच्यानुसार अनेक विद्यार्थी या व्हिसावर अवलंबून होते. त्या हेही सांगतात की कारण वेगवेगळ्या ठिकाणी जगभरात वेगवेगळा वेळ असतो, काळ असते, कुठे दिवस असते, कुठे रात्र असते. त्यामुळे जर अमेरिकेत एखादा क्लास घेतला जातोय तर भारतात रात्री विद्यार्थ्यांना जागून तो क्लास अटेंड करावा लागेल आणि ही सुद्धा एक मोठी समस्या आहे. वास्तविकपणे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे कारण ते दुसऱ्यांदा प्रेसिडेंट्सच्या रेसमध्ये उभे आहेत. ते दुसऱ्यांदा नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या इलेक्शनसाठी उभे आहेत. त्यामुळे या वर्षभरात ते जे काही निर्णय घेतात त्यावर बारकाईने लक्ष ठेवलं जाईल आणि त्यांच्यावर टीकाही त्यामुळे केली जाईल.
वास्तविकपणे सध्या अमेरिकेत कोरोना व्हायरसचा उद्रेक जगात सर्वाधिक आहे आणि तिथली परिस्थिती हाताळण्यात त्यांना अपयश येत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. त्यातच ते असे काही निर्णय घेत आहेत कारण लॉकडाऊनमुळे तिथे अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारी वाढलेली आहे. त्यामुळे तिथल्या भूमिपुत्रांना तिथल्या नोकऱ्या मिळाव्यात आणि तिथले जे अमेरिकन विद्यार्थी आहेत त्यांना चांगल्यात चांगलं शिक्षण प्रत्यक्ष युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन घेता यावं यासाठी हा निर्णय घेतल्याचंही काही जण म्हणतात. पण यापैकी इतके जास्त प्रमाणात विद्यार्थी चीनमधून येतात, त्यामुळे असंही म्हटलं जात आहे की कदाचित चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी ट्रम्प सरकारने हा निर्णय घेतलाय. असाच एक निर्णय ट्रम्प सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. H1B व्हिसा म्हणजे अमेरिकेत जाऊन जर तुम्हाला काम करायचं असेल तर त्यासाठी लागणारा H1B व्हिसा सुद्धा अमेरिका सरकारने 2020च्या अखेरपर्यंत म्हणजे हे वर्ष संपेपर्यंत स्थगित केलं होतं. त्यामुळे अनेकांचं अमेरिकेत जाऊन काम करण्याचं स्वप्न यावर्षी त्या स्वप्नाला ब्रेक लागलेला आहे. या निर्णयामुळे तब्बल 5.25 लाख लोकांना फटका बसेल असं अमेरिकन सरकारने स्वतः सांगितलं होतं. एका आकडेवारीनुसार अमेरिका दरवर्षी तब्बल 85,000 H1B व्हिसाज इश्यू करतं. त्यापैकी 70% व्हिसा हे भारतीयांना दिले जातात. अमेरिकेतल्या असो किंवा इंडियातल्या असो ज्या मोठ्या मोठ्या टेक कंपनीज आहेत जसं की ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, गुगल किंवा भारतातल्या सुद्धा विप्रो, TCS, इन्फोसिस या कंपन्यांचे जे मोठे मोठे प्रोजेक्ट्स असतात त्याच्यासाठी जेव्हा इंजिनियर्सला, सायंटिस्टला इकडून तिकडे पाठवावं लागतं तेव्हा त्यांच्यासाठी H1B व्हिसा इश्यू केला जातो. तर ट्रम्प सरकारचा जो ताजा नियम आहे M1 आणि F1 व्हिसासाठी लागू असेल आहे, पण त्याचा फटका नेमका किती लोकांना बसेल आहे हे अजूनही स्पष्ट नाही आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार तब्बल 4.25 लाख व्हिसा ॲप्लिकेशन्स फक्त या स्टुडंटसाठी आलेले होते. त्यामुळे आता याचा नेमका फटका किती बसेल आहे हे काही वेळानेच कळेल आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.